नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत ॲडव्होकेट वैभव शेठ कदम यांच्या फार्म हाऊसवरती। काल त्यांनी एक विक्रमी खरेदी केलेली आहे। आदत किंग बाजी त्यांनी काल विकत घेतलेला आहे। आपण आज त्याला बघायला आलोय। तर हा त्यांचा फार्म हाऊस आहे, तुम्ही बघू शकता। उत्कृष्ट नियोजन केलेले आहे या ठिकाणी। राहुलभाई पाटील यांचा मथुर ज्यावेळेस मुंबईमध्ये पावसाळा चालू होतो त्यावेळेस याच फार्म हाऊसवरती मुक्कामाला असतो। वैभव शेठ यांचा पहिला एक बैल आहे तेजा 2229, तो हा। आणि तो पलीकडे दिसतोय तो बाजी। काल बाजीची खरेदी झालेली आहे। तुम्ही बघू शकता ज्यावेळेस राहुलबाईंचा मथुर येतो त्यावेळेस मथुर आता बाजी जिथं बांधलेला आहे त्या ठिकाणीच असतो। हा त्यांचा तेजा जो आपण जायगाव केसरीला 1 नंबरच्या गुलालाचा मानकरी ठरला होता, तो वजीर 916 बरोबर पडलेला। आणि हे तेजा ग्रुप गिरवी यांचे कार्यकर्ते। हा वैभव शेठ यांचा तेजा। हा आहे बाजी ज्याची काल वैभव शेठ यांनी खरेदी केलेली आहे। तुम्ही बघू शकता आदत किंग कसा आहे। तर आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट वैभव कदम, ज्यांनी काल महाराष्ट्रातली एक विक्रमी खरेदी केलेली आहे, आदत किंग बाजी। त्यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाचं औचित्य साधून बाजीची खरेदी केलेली आहे। वैभव शेठ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता तुम्हाला तुमच्या दावणीला एक नवीन आदत किंग घ्यायचा होता, तर तुम्ही बाजीच का निवडला? बाजी आम्ही त्या दिवशी पिंगळीच्या मैदानात सेमीफायनलमध्ये पळताना बघितला होता। त्याच्यानंतर आपले एक चुलत दाजी आहेत आपले आरडगावचे प्रतीक भोईटे, माझ्या बऱ्याच दिवसापासून मागा लागलेले दाजी आपल्याला हा बाजी म्हणून बैल घ्या, आज भविष्यात आपलं तो नाव करेल। आणि दिसायला अत्यंत देखणा आणि चपळ, म्हणजे शरीरयष्टी त्याची बघितलं सगळं, त्याच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज महाराष्ट्रात ह्या बैलाला कोणच म्हणू शकत नाही, ह्या बैलामध्ये कुठली म्हणजे असं चूक काढू शकत नाही असा हा देखणा बैल आहे। आणि पळ तर म्हणजे एकदम हरणासारखा पळ आहे त्याचा। कोणाकडून घेतलाय हा बाजी? बवड्यात आपले गणपत मुडे म्हणून आहेत, त्यांच्याकडून बैल घेतला। कैलासवासी नानासाहेब मुडे हे बैलगाडी क्षेत्रातलं मोठं नाव होतं, त्यांच्या दावणीचा हा बैल आहे। व्यवहार कितीला झाला? 11,11,111 रुपयाला हा बैल झाला, म्हणजे व्यवहार झाला। याच्या अगोदर सुद्धा तुम्ही एक आदत किंग विकत घेतलेला, पण तो काय तुम्ही तुमच्या फार्म हाऊसला आणलाच नाही? ते आमचे मित्र आहेत रणजित निंबाळकर सर, त्यांनी तो बैल आमच्याकडून घेतला। म्हणजे त्यांनी असा बैल घेतला की तो म्हणजे मैत्रीच्या नात्यात आपण तो त्यांना मोकळ्या मनाने बैल देऊन टाकला। त्यांच्याकडून आपण 1ही रुपया बैलात तो वाढवून न घेता त्यांना तो बैल देऊन टाकला। आणि आज महाराष्ट्रामध्ये उत्कृष्टरित्या तो सुंदर पण निंबाळकर सरांचं नाव करतोय। वारंवार निंबाळकर सर पण म्हणजे सगळ्यांना सांगतायत आम्ही त्यांना बैल दिलाय, हे पण ते सांगतात सगळ्यांना। म्हणजे आज त्यांचं पण नाव करतोय, त्याच्या पहिल्या मालकाचं पण नाव करतोय तो, आणि आमचं पण सगळ्यांचं तेजा ग्रुप वगैरे आमचं सगळ्यांचं पण सुंदर पण नाव करतोय। आता हा तुमच्या दावणीचा तिसरा की चौथा बैल? आपल्याकडं तसा हा चौथा बैल आपला। सर्वात पहिला कोणता होता आपला? पहिला सगळ्यात पहिला झगा म्हणून वासरू पळायचा, सेम ह्याची क्वालिटी होती झगा आणि हा सेम। म्हणजे आज झगा जर आपला असता तर महाराष्ट्रातले सगळे टॉपचे बैलगाडी मालक आपल्या बरोबर असते म्हणजे पायऱ्यासाठी,
पण कालांतराने एक त्यावेळी मैदानं बंद होते, त्यावेळी झाग्यानी 11-12 शर्यती सलग केल्या होत्या. त्यावेळी आम्ही झाग्याचं नाव शर्यतीसाठी सोडलं तर झाग्याला आम्हाला कोण जोड होत नव्हतं. पण काही कारणास्तव थोडंसं त्या बैलाला म्हणजे तलावात पोहणीला नेल्यावरती तो बैल पडला आणि त्याचा पाय मोडला. त्याच्यानंतर कालांतराने त्या बैलाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मग त्याच्या आठवणीमुळं आम्हाला राहवत नव्हतं. मग आम्ही परत घमाप्पा वाघमोडे यांच्याकडनं हा आपला तेजा घेतला. तुमचा बाजी हा चारी खांदी पळणार आहे, मथुर सुद्धा तसाच आहे. तर भविष्यात आपल्याला मथुर आणि बाजीची गाडी दिसू शकते का? 100% बाजी आणि मथुर आत्ता लवकरच आम्ही फेऱ्याला पळवू, कारण मथुर हा शिस्तीचा बैल आहे. पण मथुर फेऱ्याला पळताना एकदम शिस्तीने पळतो. मैदानात थोडंसं ज्यावेळी बिनजोड असते किंवा मैदान असतं त्यावेळी फक्त बैलाचं स्पीड थोडं ओव्हर असतं. त्याच्यामुळे बाजी अजून आपला वयाने लहान आहे, ताकदीने पण थोडासा छोटा आहे मथुरच्या मनाने. पण मथुर बरोबर त्याला लवकरच फेरा आपण काढू. मथुरच्या फेऱ्यामध्ये लवकरच बैल आत्ता पळताना दिसेल तुम्हाला. मथुर आता पेडगाव केसरीसाठी तुमच्याच फार्म हाऊसला येणार आहे, तो कधी येणार आहे? मथुरचा 18 तारखेला बड्डे. 18 तारखेला बड्डे झाल्यानंतर 19 तारखेला सकाळी बैल लवकर येईल इकडं आपल्या फार्म हाऊसला. त्याच्यावर तो किती दिवस इथं थांबेल? तो त्याच्यानंतर दिवाळीपर्यंत बैल इथंच असतो. किती वर्ष झालं मथुर तुमच्याच दावणीला येतोय? आता हे 3रं वर्ष आहे. राहुलबाई आणि तुमची ओळख कशी झाली? दादाचे माझे एकदम जवळचे संबंध आहेत. आमची ओळख अशीच झाली होती, पण ते आज म्हणजे मैत्रीच्या नात्यापेक्षा भावाचं नातं झाल्यासारखं आहे आणि आमची नाती एकदम घट्ट झालेली आहेत. आता मथुर हा मुंबईमध्ये बिनजोड पळतो, तुमचा तेजा सुद्धा मुंबईला बिनजोड किंग आहे. हो. आता बाजीचं नियोजन तुम्ही कसं लावणार आहे? त्याला इथं 3 फेऱ्याच्या मैदानात पळवणार की मुंबईला बिनजोडला पण नेणार? बाजी मुंबईला पण जाणार, पण आता बाजीचं वय आत्ताशी 14 महिने. बाजी आता 19 तारखेला 14 महिने बाजीला पूर्ण होतील. पण बाजी बिनजोडमध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एक 4-6 महिन्यानंतर सगळीकडे पळताना दिसेल. आता आपण थोडंसं त्याला म्हणजे हळूहळूच पळवणार आहे, जास्त आता त्याला मैदानात वगैरे जास्ती नाही पळवणार. आता बैलगाडा संघटनेचा एक नवीन नियम आलेला आहे की सगळे आदतच्याच मैदानात पळणार. मग तुम्ही बाजीला आदतमध्ये पळवणार की पब्लिकलाच? आदतमध्ये. आता इथून पुढचं तुमचं बाजीचं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे त्याचा आहार तुम्ही तेजा आणि मथुर सारखाच ठेवणार आहे की? हो, तेजा आणि मथुर सारखाच याला आहार असणार सगळा. त्याला रोज आता तेजाला 2 किलोमीटर आपण चालवतो, त्या प्रमाणातच बाजीला पण आपण रोज बाजीला थोडं कमी चालवणार. बाजीला संध्याकाळी रोज चालवणे, त्याच्यानंतर सकाळचा रतीब झाल्यानंतर बैल बाहेर काढणे, त्याच्यानंतर वैरण झाल्यानंतर पाणी वगैरे पाजून बैल गोट्यात बांधणे, त्याच्यानंतर मग मका वगैरे ठेवणे, त्याच्यानंतर 5 वाजता बैल बाहेर काढून चालवून आणणे, त्याच्यानंतर मग रतीब, परत सेम शेड्यूल. रतीब खाऊन झाल्यानंतर संध्याकाळी दुधानंतर मग वैरण, परत रात्री 8-9 वाजता परत पाणी पाजून मका. हे असं म्हणजे आहे शेड्यूल बैलांचं खायचं. आता तेजा ग्रुप आणि मथुरच्या फॅन्स क्लबसाठी ही एक चांगली पर्वणी असणार आहे की तुमचा घरचाच साज आपल्याला पळताना दिसेल. मथुर आता या इथं आल्यानंतर तुम्ही मथुर, तेजा आणि बाजी या तिघाचं नियोजन कशा पद्धतीने बघणार? हे आपले जे सगळे मथुरवरती, तेजावरती, बाजीवरती आपल्या प्रेम करणारी जी सगळी मुलं आहेत, ही सगळी मुलं ह्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर आपले बाळासाहेब आहेत, नागोई, हे सगळे जण असतात. हे सगळं बऱ्यापैकी सगळी मुलं नियोजन करतात. आणि मग काय रोजचं आपलं शेड्यूल आहे, बैल चालवणे, बाहेर काढणे, फिरवून आणणे. त्याच्यानंतर मैदान असेल त्या दिवशी मग सकाळी लवकर बैल धुवून वगैरे, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून वगैरे सगळं आवरून लवकरात लवकर निघणं, या गोष्टी चालू असतात. आता मथुर इथं आल्यानंतर इथून तुम्ही मथुरला तेव्हा प्रत्येक मैदानासाठी घेऊन जात असता. आजकाल काय झालेलं आहे की पैरे हे जास्त टिकत नाही. बरोबर. त्याची अडचण तुम्हाला तुमच्या तेजाच्या बाबतीत आली का कधी? तेजाच्या बाबतीत पैऱ्याला अडचण येते. फक्त विषय काय होतो तेजाला, म्हणजे तेजाचं स्पीड थोडंसं जास्ती आहे, पण तेजा थोडा शिस्तीचा बैल नाहीये. म्हणजे तेजाला जो खालचा तळ आहे, खालच्या तळात बैल जरा फास्ट जातो, त्याच्यामुळे तेजाला तळातलाच बैल लागतो. आता म्हणजे असं थोडा तळ कमी असेल वगैरे, कमी तळाची बैल तेजाला चालत नाहीत. त्यामुळं आता बाजी आणि मथुर ही जर गाडी आपण झोपली तर तुम्हाला काय वाटतं की काय निर्णय काय असेल त्यावेळेस किंवा परिस्थिती काय असेल? बाजी आणि तेजाची गाडी आता फेऱ्याला झोपेल आपण, पण 4-6 महिन्यानंतर हा बाजीराव नक्कीच मथुरमध्ये शर्यतीला किंवा मैदानामध्ये पळताना 100% दिसेल. म्हणजे आपण नजीकच्या काळात बाजीला 3 फेऱ्याचं मैदान आणि बिनजोड हे दोन्ही गाजवताना बघू शकतो. 100%.
तुम्ही आता तेजाच्या बाबतीत जसं नियोजन लावताय की बाबा महिन्यातून 2 ते 3च मैदान, तसं बाजीच्या बाबतीत काय असणार आहे की तुम्ही त्याला आता आपण आत्ता तरी साधारण बाजीला 12 ते 15 दिवसाच्या फरकानेच महिन्यात 2 ते 3च मैदान बाजीची पण करू, कारण बाजी अजून खूप लहान आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडा बाजी मोठा झाल्यानंतर एक 8 दिवसाच्या फरकाने 7-8 दिवसाच्या फरकाने बाजी मैदानामध्ये दिसेल. तर हे आहेत ॲडव्होकेट वैभव कदम आणि ही त्यांची नवीन खरेदी बाजी. तसेच इथे बघू शकता त्यांचा जुना दावणीचा बैल तेजा ग्रुप गिरवी, सरपंच समीर भैया नेर आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या आणि राहुलबाई पाटील यांच्या नियोजनामध्ये पळणारा हा तेजा. आता लवकरच आपल्याला बाजी सुद्धा याच सर्व ग्रुपच्या नियोजनामध्ये पळताना दिसेल. आणि हे आहे वैभव शेठचं फार्म हाऊस. आपण बघू शकता ज्या वेळेस राहुलबाई पाटील मुंबईवरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शर्यतीला येतात त्यावेळेस याच फार्म हाऊसमध्ये त्यांचा मुक्काम असतो. अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनशीर आणि पद्धतशीर बांधलेला हा फार्म हाऊस तुम्ही बघू शकता इथं. गेली 3 वर्ष झालं राहुलबाई यांचा मथुर हा ॲडव्होकेट वैभव कदम यांच्याच दावणीला या इथे येतो. ज्यावेळेस मुंबईमध्ये पावसाळा होतो तिथे बिनजोड बंद पडतात, त्याच्यानंतर तो इकडे 3 फेऱ्याच्या मैदानासाठी येतो. तर हे आहे वैभव शेठ यांचा फार्म हाऊस. पलीकडे तुम्ही किचन बघू शकता, सगळे आत्ता डोर्स लॉक आहेत आणि इकडे आहेत त्यांच्या रूम्स. यातल्या एका रूममध्ये तेजा आणि मथुरनं जिंकलेली बरीचशी बक्षिसं इथं ठेवलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पलीकडे जे दिसते ते आपली तेजा, मथुर आणि आता बाजी यांची दावण, त्यांचा तो गोठा. तर भविष्यामध्ये आपल्याला हे आदत किंग आणि तो तेजा यांची गाडी बघायला मिळेल आणि मथुर आणि बाजीची सुद्धा गाडी बघायला मिळेल. तर वैभव शेठ यांच्या भावी शर्यतीच्या करिअरसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.